चोरणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, आरक्षण चोरणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, आरक्षण चोरणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आरक्षण चोर मुर्दाबाद, आरक्षण चोर मुर्दाबाद, आरक्षण चोर मुर्दाबाद, आरक्षण चोर. मुर्दाबाद. प्रभाग क्रमांक 24 या ठिकाणी जे आरक्षण चोरण्यात आलेलं आहे, वर्षानुवर्ष मातंग समाजावर या ठिकाणी अन्याय होत आहे. कारण जो नगरसेवक आहे भारतीय जनता पार्टीचा, सकल मातंग समाज आणि लहुजी शासन ग्रुपच्या वतीने जाहीर निषेध करतो. आज आम्ही या ठिकाणी उपस्थित विशाल भाऊ कसबे आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी आहेत. सर्वांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. परंतु त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते त्वरित थांबवायला पाहिजे. शासनाने कुठेतरी समाजाची दखल घेतली पाहिजे. वारंवार समाजावर होणारा अन्याय थांबवला पाहिजे. कारण त्या नगरसेवकाने खोटे डॉक्युमेंट बनवून शाळा सोडण्याचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल किंवा शाळा अस्तित्वात नसताना देखील त्या शाळेचा दाखला बनवला. अशा प्रकारचे खोटे डॉक्युमेंट बनवून देखील त्याच्यावर निवडणूक आयोगाने दखल न घेता सरकारने देखील दखल घेतली नाही. म्हणून या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी समाज बांधव आहेत त्यांना देखील आपण क्रांतिकारक जय लहुजी जय भीम. मी विशाल कसबे, मी प्रभाग क्रमांक 26 मधला सदस्य. आणि जे आत्ता इलेक्शन चालू आहे याच्या अगोदर पण येणाऱ्या 2007 पासून ते उमेदवारी इथं चालू आहे. तर 2007 पासून ते आमचे आरक्षण चोरलं गेलेलं आहे. तर ते आरक्षण आम्हाला आमचं परत भेटावं आणि आमचा उमेदवार तिथं नगरसेवक पदावर असावा ही आमची विनंती आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही जर ह्या गोष्टीसाठी जर नाही आत्ता बोललो तर उद्या आमच्यासाठी कोण बोलणार नाहीत. आज आमच्यासाठी आमचा समाज बांधव आणि सर्व आमच्या आया बहिणी हे सगळे आमच्या सोबत आहे. आणि मग क्रांतिकारक जय लहुजी जय भीम. प्रभाग क्रमांक 26 समता भूमी या ठिकाणी SC आरक्षण चोरणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा माजी नगरसेवक याचा समाज म्हणून आणि लहुजी शासन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो. कारण समाजाच्या भविष्यासाठी, समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या अस्तित्वासाठी समाज बांधवांनी या ठिकाणी एकत्र येण्याची गरज आहे. या ठिकाणी खोटे डॉक्युमेंट बनवून शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा खोटी शाळा दाखवून कास्ट सर्टिफिकेट असेल, अशा प्रकारे शासनाची, भाजप सरकारच्या सर्वांची या ठिकाणी दिशाभूल करणारा जो नगरसेवक आहे त्याला आपल्या वार्डात येऊ देऊ नका. कारण समाजातील महिला असतील, समाजातील सर्व समाज बांधव असतील, यांनी एक विचार करून एकत्र येण्याची आज काळाची गरज आहे. वारंवार होणारा समाजावर अन्याय हा थांबला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. त्याच्यामुळं आम्ही गप बसणार नाही. आम्ही कोर्टात तर पिटिशन दाखल करणारच आहे. परंतु आत्ता जे समाजाचं तिथं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज आहे, तर समाज काय आहे हे पक्षाला आणि त्या नगरसेवकाला पण कळायला पाहिजे की समाज खरंच काय आहे त्या ठिकाणी. कारण हे समाजाला आव्हान करतो, या ठिकाणी जो आरक्षण आहे, जो आरक्षणाचा लाभ घेतोय नगरसेवक, त्याची अवकाश दाखवण्याची आता वेळ आपल्याला आलेली आहे. प्रभागातील सर्व समाज बांधवांनी एका विचाराने एक मत फक्त आपल्या उमेदवाराला, आपल्या समाजातीलच उमेदवाराला द्यावं, असं या ठिकाणी मी समाजाच्या वतीने आपल्याला सांगतो. समाजाचे जे उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे त्यांनी देखील समाजाचं या प्रभागात जे आहेत, प्रभाग क्रमांक 26 मध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी देखील त्याच्यात एका विचाराने राहण्याची गरज आहे. कारण किती वर्ष आपण वाट बघणार, प्रत्येक वेळी आपण याच्यावरती आवाज उठवणार, आंदोलन करणार आणि कुठेतरी हे सरकार दुर्लक्ष करत असेल त्यांना यांची जागा दाखवण्याची गरज आहे. तेव्हा जे आपण कोर्टाची लढाई लढणार आहोत त्यासाठी आपण सर्व समाज बांधवांना विचारात घेऊन, सर्वांना एकत्र घेऊन पुढील आपली लढाई अशी चालू ठेवणार आहे. आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 26 मध्ये जे आता काही वातावरण आहे, समाज बांधवांना सर्वांना विनंती करतो की एक मत आपल्या ज्या अर्थाने 2007 पासून मातंग समाजाच्या नावावरती इतर कोणतरी आरक्षण घेऊन तिथे निवडून येते. आरक्षणाची चोरी आमच्या समाजाचा हक्क आहे. आमच्या समाजाचा नगरसेवक म्हणून आम्हाला निवडून द्यायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही समाज